तर भोंदूबाबा प्रकरणी अनेक महिलांनी महिला आयोगाकडे त्याची तक्रार केल्याचं रुपाली ठोंबरेंनी सांगितलंय। मात्र चाकणकरांनी हे प्रकरण दाबलं असून राज्य महिला आयोग हा भोंदूबाबा चालवत असल्याचा आरोप रुपाली ठोंबरेंनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। रुपाली ताई ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत। ताई, काय मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिलंय आणि काय गंभीर आरोप करताय तुम्ही चाकणकरांवर सातत्याने? राज्य महिला आयोगाच्या संविधान पदावर असलेल्या अध्यक्षा त्या आरोपीच्या सोबत संगत मताने हे करत होत्या, त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक करणे गरजेचं आहे। सेक्शन 120(ब) नुसार त्यांचा जो काही सहभाग तिथं आढळतो आहे त्याच्यामध्ये त्यांना तातडीने अटक होणं गरजेचं आहे। याच्या पुढे तुम्हाला जाऊन सांगते, दोन जी मुलं आहेत ती खरा त्याला ब्लॅकमेल करत होती, ती पुण्यात आली, सामाजिक कार्यकर्ते भगिनीला आमच्या भेटली, त्या भगिनीला ते सगळे व्हिडिओ दाखवले, त्या भगिनींनी सुद्धा न्याय द्यायचं सोडून जे गुरुमाऊली म्हणतात त्यांना भेटल्या आणि तिथेही ती तडजोड करण्यात आली। काय अशी पुरावे आहेत? कुणी आलंय का तुम्हाला भेटायला? अशा काही पीडित महिला आहेत तुम्हाला तुमच्याशी भेटल्यात, असं काही आहे का? अनेक पीडित आहेत की ज्यांनी चाकणकरांना महिला आयोग म्हणून तक्रारी दिलेल्या आहेत। त्या तक्रारी संदर्भात भोंदूबाबा संदर्भात अत्याचाराच्या संदर्भात आता भोंदूबाबाचा विषय चाललाय। महाराष्ट्रातल्या अत्याचाराच्या संदर्भातल्या त्यांनी काय कामकाज केले त्याचा कार्य अहवाल तुमच्या समोर आहेच आहे, तरी सुद्धा यांनी त्या तक्रारी दाबल्या। सगळं सुरू होतं आणि हे चाकणकरांना माहिती होतं, म्हणजे ज्या पद्धतीने त्या काही व्हिडिओ समोर येत आहेत, तो जो भोंदूबाबा आहे कशा पद्धतीने करतो, म्हणजे मूत्र असेल काय असेल, 100% ती जी छत्री धरतानाचा फोटो आहे चाकणकरांचा, पाय धुण्याचा फोटो आहे, निश्चित 2016 पासून त्यांचे संबंध आहेत। ठीक आहे, त्यांनी एखाद्याला गुरुमाऊली मावले, मलाही कळतं की एखाद्याला गुरुमाऊली आला तो किती नीच आहे हे आपल्याला लगेच कळणार नाही, पण तुम्ही वर्षापूर्वी त्याच्या विरोधातली तक्रार, पत्रकारांनी केलेला भांडाफोड तुम्ही का दाबला? कारण का त्या सूत्रधार होत्या, त्यांनी भोंदूबाबाला सांगितलेलं होतं तू काही कर, मी पदावर बसलेली आहे, माझ्या सगळे मंत्रिमंडळातली लोक मी तुझ्यापर्यंत आणून दिलेली आहेत, तुझ्या त्या मदतीने त्याचा मनोबल वाढत गेलं आणि तो अत्याचार करत गेला। राज्य महिला आयोग चाकणकरांच्या कार्यकाळात हा भोंदूबाबा चालवत होता। सुषमाताई आंधळ्यांनी करंगळीचं सांगितलं, माहित नव्हतं। आता ती करंगळी बघा, त्यांनी तो विषय सांगितला काय ते सूर्य शुक्र सोमवती अमावस्या, लगेच अनामिका कापलेल्याचे फोटो कसे काय यायला लागले सगळे? तुमच्या काही नेत्यांचे बी आले तो, फक्त त्यांचेच नाहीत, पक्षाच्या नेत्यांचे देखील, वरिष्ठ नेत्यांचे ते आम्ही बघितले, म्हणूनच आम्ही धक्का बसला। आता आमच्या पक्षातल्या नेत्यांचा फोटो सोशलवर येतोय तेव्हाच आश्चर्य वाटलं ना की चाकणकरांच्या उजव्या हाताचा अनामिका आणि त्याच्या तो नाही होत तर माननीय प्रांताध्यक्षांच्या डाव्या हाताचा, जर त्या खराताबरोबर फोटो येत आहेत, कापलेले फोटो अनामिकाचे येत आहेत, तर जादू टोना विरोधीच्या अंतर्गत त्या कारवाया होणं गरजेचं आहे। रुपाली, चाकणकरांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करतायत आणि यासाठी पुढे त्यांनी कोर्टात देखील जाण्याची तयारी या ठिकाणी दर्शवली आहे। कॅमेरामॅन राजेश बेडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।